खराडच्या शिवनिका संस्थेच्या आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार, सूत्रांची माहिती। रुपाली चाकणकरांची आजच चौकशी होण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती। रुपाली चाकणकरांनाही एसआयटीचं समन्स, सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार आहे, कारण या प्रकरणात चाकणकरांना पोलिसांनी समन्स बजावल्याची माहिती आहे। भोंदू अशोक खरातनं नाशिक जिल्ह्यातल्या मिरगावात शिवनिका संस्थान स्थापन केलं होतं। या ट्रस्टमध्ये अशोक खरात हा स्वतः अध्यक्ष होता। डॉक्टर जितेंद्र शेळके नावाचे गृहस्थ उपाध्यक्ष होते। कल्पना खरात या सरचिटणीस होत्या, तर रुपाली चाकणकर, सुभाषराव गमे, ललित पोफळे, डॉक्टर नंदकिशोर कातोरे अशा मंडळींची सदस्य म्हणून नावं होती। खरातचे कारनामे उघड झाल्यानंतर शिवनिका संस्थांचे व्यवहार पोलिसांच्या रडारवरती आहेत, त्यामुळे पोलीस ट्रस्टवरच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी करणार आहेत। याच प्रकरणात रुपाली चाकणकरांनाही पोलिसांनी समन्स बजावल्याची माहिती आहे। भोंदू खरात प्रकरणात एकट्या चाकणकरांची चौकशी होऊन प्रकरण गुंडाळण्याचा प्रकार होऊ नये असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। चाकणकर दोषी आहेतच, पण केसरकरांनी सांगितलेल्या 39 जणांचीही चौकशी व्हावी असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। जे जे लोक मिळाले त्या सगळ्यांनाच नोटीस दिलं पाहिजेत आणि त्यांना बोलवून घेतलं पाहिजेत। काय किती त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे त्या खरातच्या प्रकरणामध्ये, त्यामुळे ही काही चाकणकरांप्रती चौकशी करून हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रकार होऊ नये। तर चाकणकरांच्या पेक्षाही पुन्हा मोठी माशी त्या ठिकाणी आहेत, त्यांची पण चौकशी झाली पाहिजे ना, आणि सर्वांची चौकशी झाली पाहिजे। चाकणकर दोषी आहेतच, पण अनेक मंत्री भेटलेत, आमदार भेटलेत। काल केसरकर म्हणाले की 39 आमदार मिळाले, त्यामुळे या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। रुपाली चाकणकरांचे रायगडमधील व्यावसायिक कनेक्शन समोर आले। तटकरेंचे निकटवर्तीय महेंद्र चौधरी आणि निलेश चाकणकरांचे व्यावसायिक संबंध अंधारेंचा आरोप। आकाश चौधरींच्या नावावर अनेक कंपन्या असल्याची माहिती। निलेश चाकणकर आणि आकाश चौधरींची कर्मा कन्स्ट्रक्शन कंपनीही आहे। कर्मा कन्स्ट्रक्शन कंपनीने अनधिकृतरित्या इमारतीचं बांधकाम केलं होतं। बबलू सय्यद यांची माणगाव कोर्टात ही याचिका आहे। बबलू सय्यद हे भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव आहेत।